नमस्कार, मी अंजली खरे आणि इथे आता सध्या कॅन्ससला मुलगा सून आणि नातवंड राहतात, त्यांच्याकडे सध्या आली आहे. मूळचे आम्ही नागपूर. सोलफुल मेडिटेशनमध्ये विजयाताई काट्यांच्याशी ओळख झाली आणि महत्त्वाचं असं वाटलं की त्यांनी जे अनुभवातून आलेलं जे त्यांचं ज्ञान आहे ते लोकांमध्ये वाटण्याचं ठरवलं. आणि मला असं वाटतं की ज्ञान वाटण्या इतकं दुसरं मोलाचं असं काहीच नाही आहे, कारण की त्यामुळे लोकांची मानसिकता पॉझिटिव्हकडे जाते. नंतर ते हळूहळू करून आध्यात्मिकतेकडे वळू शकतात आणि त्याचं उच्चतम टोकसुद्धा आपलं काय आहे हे निदान आपल्याला कळतं तरी, की हे आपल्याला असं गाठू शकतो आपण. आणि म्हणून मला हे खूप आवडलं. आणि इच्छापूर्ती नावाचं जे त्यांचं योगनिद्रा आहे, तर ते सेशन मी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे घेतलं की तुम्ही मनामध्ये जर मनाचा संकल्प असेल, मनामध्ये तशी इच्छा असेल, तर हळूहळू सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच तुमच्याकडे येतात आणि तुमचं उन्नयन होता होता त्या तुमच्या इच्छेपूर्ती तुमची होते. मग ती साधी सांसारिक असेल, ती एखादी सत्कर्म करण्याची इच्छा असेल किंवा काही आध्यात्मिक त्यांचा एखाद्याची इच्छा असू शकते. जसं विमान चालायचं असेल तर पहिले त्याला त्या रनवेवरतून धावावं लागतं. पूर्ण आधी ते पूर्ण फ्लाईटची सुद्धा तयारी करतात. रनवेवरती ते बराच वेळ घिरट्या घालतं आणि मग ते टेक ऑफ घेतं. तसं मनाचं सुद्धा टेक ऑफ घ्यायचं असेल आपल्याला तर पहिल्यांदा आधी त्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करावे लागतात. आणि ते मला असं त्या इच्छापूर्तीच्या ह्याच्यामध्ये खूप जाणवलं की मन जर का तयार झालेलं असेल अध्यात्मप्रवण होण्यासाठी किंवा आणखीन काही उन्नती करण्यासाठी, तर ह्या सामान्य संसारातल्या गोष्टी तर तेव्हाच पूर्णतेला आलेल्या दिसतात. आणि म्हणून त्यांचं इच्छापूर्ती सेशन मला फार आवडलं. धन्यवाद. नमस्कार.